धाव घाली विठू आता चालू नको मंद, आणि बडवे मज मारिता ती काय आयसा अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, आणि म्हणती महाराकारी तू देव बाटविला. हा चोखोबांचा विद्रोह, त्यांचा मुलगा असणारा कर्ममेळा याच्यामध्ये अधिक स्फोटकपणे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कर्ममेळा म्हणतो की भगवंता तू सांगतो ना गीतेमध्ये की ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातन, हा की या जगामधलं सर्व जे काही प्राणी मात्र आहेत, सर्व जीव आहेत ते माझे अंश आहेत. आणि मग चोखोबाचा मुलगा कर्ममेळा त्या भगवंताला फक्त प्रश्न विचारून थांबत नाही, तर देवाची लाज काढतो. काय म्हणतो कर्ममेळा? कर्ममेळा म्हणतो जर देवा ही सगळे जगामधली सगळी जीव आहे तुझे लेकरं असतील, तर मग आम्ही कोणाची लेकरं आहोत? मग तुझी काही मुलं ही तुझी येऊन जवळ पूजा करू शकतात, तुला नैवेद्य दाखवू शकतात, तुझ्याबरोबर जेवू शकतात, आणि मग आम्हाला का तुझ्याजवळ येता येत नाही? आम्हाला का गाव सभाबाहेर राहावं लागतं? आम्हाला का लोकांच्या उष्ट्यावर जगावं लागतं? आम्हाला का चांगलं अन्न मिळत नाही? आम्हाला का चांगलं घर मिळत नाही?